नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्याचे सर्व महत्त्वपूर्ण करंट अफेअर्सचे जे काही प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न बघणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबत आला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जुलै ते सप्टेंबर तिमाहीत भारताचा GDP किती टक्के राहिलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 8.4% राहिलेला आहे. म्हणजेच जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भारताचा GDP 8.4% राहिलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छगन भुजबळ हे 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 3, 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते किंवा कोठे झाले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कुसुमाग्रज नगरी नाशिक या ठिकाणी 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं आहे. चौथा प्रश्न आहे, कापड उद्योग, तयार कपडे आणि पादत्राणे यावरील GST 5% किती टक्के करण्यात आलेला आहे? तर कापड उद्योगावरील किंवा तयार कपडे आणि पादत्राणे यावरील GST जो आहे तो 5% 12% करण्यात आलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 12%. पाचवा प्रश्न, महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार देवाशीष चक्रवर्ती यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. सहावा प्रश्न, नौदलाच्या पश्चिम विभाग प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अजेंद्र सिंग यांची नौदलाच्या पश्चिम विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे. सातवा प्रश्न आहे, 7व्यांदा बॅलन डीओर या पुरस्काराचा मानकरी कोण ठरलेला आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 7व्यांदा बॅलन डीओर पुरस्काराचा मानकरी कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लिओनेल मेस्सी हा खेळाडू 7व्यांदा बॅलन डीओर या पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे. हा लिओनेल मेस्सी आधी अर्जेंटिना या संघाकडून खेळायचा, तो आता पॅरिस या संघाकडून खेळत आहे. आठवा प्रश्न आहे, महिलांमध्ये बॅलन डीओर पुरस्काराची मानकरी कोण ठरलेली आहे? तर महिलांमध्ये बॅलन डीओर पुरस्काराची मानकरी अलेक्सिया पुतेयास ही ठरलेली आहे, जी आधी स्पेन या देशाकडून खेळत होती, आता बार्सिलोना या देशाकडून खेळत आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहेत? तर राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा या परभणीला 16 ते 18 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे परभणी. 10वा प्रश्न आहे, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन कधी साजरा करण्यात येतो? तर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन हा 2 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. म्हणून योग्य उत्तर आहे 2 डिसेंबर. 11वा प्रश्न, COP26 परिषद कोठे झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ग्लासगो या ठिकाणी COP26 परिषद झालेली आहे. 12वा प्रश्न, COP26 परिषदेमध्ये कोणत्या राज्याला प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व असा पुरस्कार मिळाला आहे? तर महाराष्ट्र या राज्याला COP26 परिषदेत प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व असा पुरस्कार मिळालेला आहे. 13वा प्रश्न, 10वी व्हायब्रंट गुजरात परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर 10वी व्हायब्रंट गुजरात परिषद ही गांधीनगर गुजरात या ठिकाणी 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येईल. 14वा प्रश्न, कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा कोठे झाल्या? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भुवनेश्वर या ठिकाणी कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा झालेल्या आहेत. त्यानंतर 15वा प्रश्न, यंदाच्या प्रो कबड्डी लीग स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत? तर यंदाच्या प्रो कबड्डी लीग स्पर्धा या बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी सुरू आहेत. 16वा प्रश्न, 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे आहेत. म्हणून योग्य उत्तर आहे डॉक्टर जयंत नारळीकर. 17वा प्रश्न, नुकतेच कोणत्या चित्रपट अभिनेत्याचे निधन झालेलं आहे? तर ब्रह्मकुमार मिश्रा या मिर्झापूर वेब सिरीजमध्ये काम केलेल्या अभिनेत्याचं निधन झालेलं आहे. 18वा प्रश्न, जागतिक ॲथलेटिक्स संघटनेकडून वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अंजू बॉबी जॉर्ज या भारताच्या माजी लांब उडीपट्टूला जागतिक ॲथलेटिक्स संघटनेकडून वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर 19वा प्रश्न, 15वे विद्रोही साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? तर 15वे विद्रोही साहित्य संमेलन हे नाशिकला आयोजित करण्यात आलं होतं, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नाशिक. तर या संमेलनाचे अध्यक्ष होते डॉक्टर आनंद पाटील आणि उद्घाटक होते डॉक्टर गौहर रझा, हे याचे उद्घाटक होते. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, राष्ट्रीय नौदल दिन कधी साजरा करण्यात येतो? तर राष्ट्रीय नौदल दिन हा 4 डिसेंबरला साजरा करण्यात येतो, म्हणून योग्य उत्तर आहे 4 डिसेंबर. 21वा प्रश्न आहे, देशातील पहिले धातूचे डेबिट कार्ड कोणत्या बँकेने प्रस्तुत केलेलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे IDFC फर्स्ट बँक या बँकेने देशातील पहिलं धातूचं डेबिट कार्ड प्रस्तुत केलेलं आहे. 22वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 23वा प्रश्न, भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यामध्ये कोणत्या 2 महिलांची गुणलेखक म्हणून निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क्षमा साने आणि सुषमा सावंत यांची भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात गुणलेखक म्हणून निवड करण्यात आली आहे. 24वा प्रश्न, जागतिक बॅडमिंटन स्पर्धा कोठे झाल्या? तर जागतिक बॅडमिंटन स्पर्धा इंडोनेशियातल्या बाली या ठिकाणी झालेल्या आहेत, म्हणून योग्य उत्तर आहे बाली. 25वा प्रश्न, दूरदर्शन व NDTVवर पत्रकार असलेले विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कार कधी मिळाला होता? तर विनोद दुआ यांना 2008 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. 26वा प्रश्न, 1996 साली इलेक्ट्रॉनिक माध्यमात पहिलाच रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार कोणाला मिळाला होता? तर 1996 साली पहिलाच रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार जो इलेक्ट्रॉनिक माध्यमातला होता तो विनोद दुआ यांना मिळालेला होता, म्हणून योग्य उत्तर आहे विनोद दुआ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, देशातील कृषी विद्यापीठांची 2020 साठीची क्रमवारी कोणी जाहीर केली आहे? तर ही क्रमवारी भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे जाहीर करण्यात आलेली आहे आणि या क्रमवारीमध्ये महाराष्ट्रातील काही कृषी विद्यापीठे आहेत त्यांचे आपण स्थान पाहणार आहोत. तर केंद्रीय मत्स्य संशोधन संस्था मुंबई ह्याचा क्रमांक आहे 7वा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा क्रमांक आहे 23वा आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाचा क्रमांक आहे 26वा. तर महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर याचा क्रमांक आहे 36वा. हेही सोबत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देशातील कृषी विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये पहिल्या 3 क्रमांकावर कोणते विद्यापीठे आहेत? 28वा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था कर्नाल, दुसऱ्या नंबरवरती भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली आणि तिसऱ्या क्रमांकावरती भारतीय पशु संशोधन संस्था इज्जतनगर या पहिल्या 3 क्रमांकावरील विद्यापीठे हे पहिले 3 क्रमांकाचे विद्यापीठे आहेत. तर या क्रमवारीमध्ये एकूण 67 विद्यापीठांचा समावेश आहे. तर एकाच कसोटीमध्ये 10 बळी घेणारा जगातला 3रा गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एजाज पटेल हा न्यूझीलंडचा गोलंदाज एकाच कसोटीमध्ये 10 बळी घेणारा जगातला 3रा गोलंदाज ठरलेला आहे. तर याआधी कोणी हा विक्रम केला आहे? तर तो आहे लेकर नावाचा इंग्लंडचा खेळाडू. त्याने 1956 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटीमध्ये 10 बळी घेण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर अनिल कुंबळे यांनी 1999 साली पाकिस्तान विरुद्ध हा विक्रम केला होता. तर एजाज पटेलने 2021 साली भारताच्या विरुद्ध हा विक्रम केला आहे. या ठिकाणी चुकून 2020 झालं आहे, ते 2021 असं आहे, असं तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 30वा प्रश्न, 2021चा रचनात्मक कार्यासाठीचा जमनलाल बजाज पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर 2021चा रचनात्मक कार्यासाठीचा जमनलाल बजाज पुरस्कार धरमपाल सैनी यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर 31वा प्रश्न, 2021चा ग्रामीण विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील जमनलाल बजाज पुरस्कार कोणाला देण्यात आला?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर लाल सिंग यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील जमनलाल बजाज पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणून योग्य उत्तर आहे डॉक्टर लाल सिंग. 32वा प्रश्न, 42वे जमनलाल बजाज पुरस्कार 2021च्या बाबत योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. असा प्रश्न आयोग विचारू शकतो, त्यामुळे आपण असा प्रश्न घेतलेला आहे. तर रचनात्मक कार्यामध्ये जो पुरस्कार आहे तो धरमपाल सैनी यांना मिळालेला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये डॉक्टर लाल सिंग यांना पुरस्कार मिळालेला आहे. महिला आणि बालविकास क्षेत्रामध्ये सिस्टर लुसी कुरियन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि या सिस्टर लुसी कुरियन या महाराष्ट्राच्या आहेत. त्यानंतर 4था पुरस्कार आहे परदेशात गांधीजींच्या तत्त्वाचा प्रसार करण्यासाठी डेव्हिड अल्बर्ट यांना जमनलाल बजाज पुरस्कार मिळालेला आहे आणि हे डेव्हिड अल्बर्ट हे अमेरिका या देशाचे आहेत. हेही सोबत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 33वा प्रश्न, 42व्या जमनलाल बजाज पुरस्कार 2021च्या वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर या वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे होते नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर कैलास सत्यार्थी, हे या पुरस्काराचे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर 34वा प्रश्न, 42व्या जमनलाल बजाज पुरस्कार 2021च्या सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? तर 42व्या जमनलाल बजाज पुरस्कार समितीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथराव माशेलकर हे होते. म्हणून योग्य उत्तर आहे डॉक्टर रघुनाथराव माशेलकर. पुढचा प्रश्न, 35वा प्रश्न, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची विजेती कोण ठरलेली आहे? तर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची विजेती आन सियांग ही कोरियाची खेळाडू ठरलेली आहे आणि उपविजेती कोण आहे? तर PV सिंधू ही भारताची खेळाडू या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची उपविजेती ठरलेली आहे आणि या स्पर्धा बाली या ठिकाणी झालेल्या आहेत. बाली हे शहर इंडोनेशियामध्ये आहे. त्यानंतर 36वा प्रश्न, कोणत्या समाजसुधारकाच्या जीवन कार्यावर आधारित चित्रपटासाठी राज्य सरकारने 2,20,00,000 रुपयाचा निधी दिलेला आहे? तर महात्मा फुले यांच्यावर आधारित चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्याने 2,20,00,000 रुपये निधी वितरित केलेला आहे. 37वा प्रश्न, भारत आणि रशिया संयुक्तरित्या कोणत्या रायफलीचे उत्पादन करणार आहेत? तर भारत आणि रशिया ही AK-203 रायफल हिचे उत्पादन करणार आहेत. 38वा प्रश्न, हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हॉर्नबिल महोत्सव नागालँड राज्यामध्ये साजरा केला जातो. म्हणून उत्तर आहे नागालँड. 39वा प्रश्न, यावर्षीच्या फॉर्म्युला 1 स्पर्धेतील सौदी अरेबियन ग्रांप्रीचा विजेता कोण ठरलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे लुईस हॅमिल्टन. हा मर्सिडीजचा चालक आहे जो की यावर्षीच्या फॉर्म्युला 1 स्पर्धेतील सौदी अरेबियन ग्रांप्रीचा विजेता ठरलेला आहे. 40वा प्रश्न, टेनिसमधील डेव्हिस चषक स्पर्धेचा विजेता देश कोणता? तर टेनिसमधील डेव्हिस चषक स्पर्धेचा विजेता देश राहिलेला आहे रशिया आणि या स्पर्धा झाल्या माद्रिद या ठिकाणी. 41वा प्रश्न, 2021चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 2021चा ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी लेखक दामोदर मावजो यांना मिळालेला आहे आणि त्यांना याआधी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता 1983 साली. तसेच त्यांच्या आश्लेषा चित्रपटाला गोवा चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम पटकथेचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. म्हणून ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी 2021चे दामोदर मावजो हे कोकणी लेखक आहेत. त्यानंतर 42वा प्रश्न, 2020चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? आता या आधीचा प्रश्न होता 2021चे ज्ञानपीठ पुरस्काराची मानकरी आणि आताचा प्रश्न आहे 2020चे ज्ञानपीठ पुरस्काराची मानकरी. तर 2020चा ज्ञानपीठ पुरस्कार नीलमणी फुकन या आसामी कवीला मिळालेला आहे आणि त्यांना देखील साहित्य अकादमी पुरस्कार 1981 साली मिळाला होता आणि 1990 साली पद्मश्री पुरस्कार नीलमणी फुकन यांना मिळालेला होता. तर 2020चा ज्ञानपीठ पुरस्कार नीलमणी फुकन आणि 2021चा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मावजो यांना मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न 43वा प्रश्न, यंदाचा गदिमा म्हणजेच गदी माडगुळकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर यंदाचा गदी माडगुळकर पुरस्कार किंवा गदिमा पुरस्कार हा नाना पाटेकर यांना मिळालेला आहे. म्हणून योग्य उत्तर आहे नाना पाटेकर. आणि या पुरस्कारासोबत जाहीर झालेले इतर पुरस्कार आपण बघणार आहोत. त्यामध्ये गृहिणी सखी सचिव पुरस्कार हा निवेदिता जोशी किंवा सराफ यांना जाहीर झाला आहे. चैत्रबन पुरस्कार हा कौशल इनामदार यांना जाहीर झालेला आहे. तर विद्या प्राज्ञ पुरस्कार रश्मी मोघे यांना जाहीर झालेला आहे.
44वा प्रश्न, कोणत्या देशाने सरकारी कामकाजाच्या आठवडा 4.5 दिवसांचा घोषित केलेला आहे? 44व्या प्रश्नामध्ये आहे की कोणत्या देशाने सरकारी कामकाजाचा आठवडा 4.5 दिवसांचा घोषित केला? तर योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात किंवा UAE या देशाने सरकारी कामकाजाचा आठवडा 4.5 दिवसांचा घोषित केलेला आहे. त्यानंतर 45वा प्रश्न, भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा अपघात कोणत्या ठिकाणी झाला किंवा कुठे झाला? तर तो झाला आहे कुन्नूर, तामिळनाडू या ठिकाणी जनरल बिपिन रावत यांचा अपघात झालेला आहे. त्यानंतर 46वा प्रश्न, एकदिवसीय भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर एकदिवसीय भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे आणि उपकर्णधार कोण आहे? तर KL राहुल. त्यानंतर 47वा प्रश्न आहे, कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी भारताचा कोणता खेळाडू पोहोचलेला आहे? तर ICC कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी भारताचा रविचंद्रन अश्विन हा खेळाडू पोहोचलेला आहे. म्हणून योग्य उत्तर आहे रविचंद्रन अश्विन हा ICCच्या कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरती आहे. 48वा प्रश्न, फिच रेटिंग्स या पतमानांकन संस्थेने भारताचा चालू आर्थिक वर्षाचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 8.4%. फिच रेटिंग्सनुसार भारताचा चालू आर्थिक वर्षाचा विकास दर 8.4% राहण्याचा अंदाज आहे. 49वा प्रश्न, 2022-23 साठी भारताचा आर्थिक विकास दर किती राहील असा अंदाज फिच रेटिंग्सने वर्तवलेला आहे? तर 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास दर अंदाजे 10.3% राहील असा अंदाज फिच रेटिंग्सने वर्तवलेला आहे. 50वा प्रश्न, ऑनलाईन विद्यापीठाच्या अभ्यासासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर RK शेवगावकर ही समिती ऑनलाईन विद्यापीठाच्या अभ्यासासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतर 51वा प्रश्न आहे, माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे आत्मचरित्र कोणतं आहे? तर माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे रंजन गोगोई जस्टिस फॉर द जज हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. म्हणून योग्य उत्तर आहे रंजन गोगोई जस्टिस फॉर द जज. पुढचा प्रश्न, 52वा प्रश्न, द मिनिस्ट्री फॉर द फ्युचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द मिनिस्ट्री फॉर द फ्युचर या पुस्तकाचे लेखक आहेत किम स्टॅनले रॉबिन्सन. म्हणून योग्य उत्तर आहे किम स्टॅनले रॉबिन्सन. 53वा प्रश्न, पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर या ठिकाणी पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात येईल आणि त्याचे अध्यक्ष असतील मदन महाराज गोसावी. म्हणून पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचं ठिकाण आहे कोल्हापूर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 54वा प्रश्न, काशी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. म्हणून योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. 55वा प्रश्न, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव कोठे आयोजित करण्यात येणार आहे? सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव कोठे आयोजित करण्यात येईल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे या ठिकाणी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. 56वा प्रश्न, 70वी विश्वसुंदरी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? तर 70वी विश्वसुंदरी स्पर्धा किंवा मिस युनिव्हर्स स्पर्धा ही इस्रायलमधील इलात या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. म्हणून योग्य उत्तर आहे इलात, इस्रायल या ठिकाणी मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 57वा प्रश्न आहे, 70वी विश्वसुंदरी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की 21 वर्षाच्या नंतर भारताच्या हरनाज संधू या हरनाज संधू हिने ही मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकलेली आहे आणि भारतातर्फे मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकणारी हरनाज संधू ही तिसरी भारतीय महिला ठरलेली आहे. तर याआधी कोणी कोणी जिंकलेली आहे ते आपण बघणार आहोत. तर सुस्मिता सेन यांनी 1994 साली पहिल्यांदा भारतातर्फे मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर लारा दत्त यांनी 2000 साली जिंकली आणि आता 2021 साली हरनाज संधू यांनी मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणून हरनाज संधू या भारताच्या तिसऱ्या महिला आहेत ज्या की मिस युनिव्हर्स बनलेल्या आहेत किंवा विश्वसुंदरी बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न,
हरनाथ संधूला मिळालेले इतर किताब कोणते? तर टाइम्स फ्रेश फेस 2017 आणि मिस दिवा युनिव्हर्स 2021 हे 2 किताब याआधी हरनाथ संधूला मिळालेले आहेत. त्यानंतर 59वा प्रश्न, ICCने जाहीर केलेल्या यादीनुसार नोव्हेंबर महिन्यातले सर्वोत्तम पुरुष व महिला खेळाडू कोण आहेत? ICCने जाहीर केलेल्या यादीनुसार नोव्हेंबर महिन्यातले सर्वोत्तम पुरुष खेळाडू जे आहेत त्या आहेत डेव्हिड वॉर्नर, हे ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहेत, आणि महिला आहे हेली मॅथ्यूज, ही वेस्ट इंडिजची महिला खेळाडू आहे. तर पुरुषांमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि महिलांमध्ये हेली मॅथ्यूज हे 2 खेळाडू नोव्हेंबर महिन्यातले सर्वोत्तम खेळाडू ठरलेले आहेत. त्यानंतर 60वा प्रश्न, टाइम्स या साप्ताहिकाने 2021 वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू म्हणून कोणाची निवड केली आहे? तर टाइम्स साप्ताहिकाने 2021 वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू म्हणून सिमोन बाइल्स या जिम्नॅस्टिक्सपटूची निवड केली आहे, जे की अमेरिका या देशाची आहे. त्यानंतर आशियाई विकास बँकेने चालू आर्थिक वर्षातील भारताचा विकास दर किती टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे? तर भारताचा चालू आर्थिक वर्षातील विकास दर हा 9.7% राहील असा अंदाज आशियाई विकास बँकेने वर्तवलेला आहे. 62वा प्रश्न, नोव्हेंबर महिन्यात मागील 12 वर्षाचा उच्चांक म्हणून घाऊक महागाई निर्देशांक किती टक्के झाला आहे? तर तो झाला आहे 14.23%, म्हणून योग्य उत्तर आहे 14.23%. 63वा प्रश्न, कर्मचाऱ्यांसाठी रिमोट फर्स्ट धोरण राबवणारी भारतातील पहिलीच कंपनी कोणती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कॅक्टस, ही कर्मचाऱ्यांसाठी रिमोट फर्स्ट धोरण राबवणारी भारतातील पहिलीच कंपनी ठरलेली आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच कोणत्या अजरामर मराठी नाटकाने सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे घाशीराम कोतवाल या नाटकानं सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. घाशीराम कोतवालचा पहिला प्रयोग हा 16 डिसेंबर 1972 झाला होता आणि त्याचे दिग्दर्शक होते डॉक्टर जब्बार पटेल, किंवा दिग्दर्शक आहेत जब्बार पटेल. त्यानंतर 65वा प्रश्न आहे, फ्रान्समधील नामवंत ब्रँड शनेलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर शनेलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लीना नायर यांची निवड करण्यात आली आहे. आणि या लीना नायरचा जन्म कुठे झालेला आहे? तर कोल्हापूरमध्ये यांचा जन्म झालेला आहे आणि 2013 पासून त्या लंडनला स्थायिक झालेल्या आहेत. तर 2016 त्यांना युनिलिव्हरमध्ये मुख्य मनुष्यबळ अधिकारी म्हणून नियुक्ती मिळालेली होती. 66वा प्रश्न, पुस्तक आदानप्रदान महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला? तर पुस्तक आदानप्रदान महोत्सव हा ठाणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर 67वा प्रश्न, केंद्र सरकारने महिलांचे लग्नाचे वय किती वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे? तर केंद्र सरकारने महिलाचे लग्नाचे वय हे 18 वरून 21 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि यासाठी जी समिती नेमण्यात आली होती तिच्या अध्यक्षा होत्या जया जेटली. 68वा प्रश्न, सिरम इन्स्टिट्यूटने कोणत्या विद्यापीठास लस संशोधन केंद्र उभारण्यासाठी 500 कोटी रुपये मदत जाहीर केलेली आहे? तर सिरम इन्स्टिट्यूटने लस संशोधन केंद्र उभारण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाला 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. आणि हे जे लस संशोधन केंद्र उभारले जाईल त्या लस संशोधन केंद्रास पुनावाला व्हॅक्सिन रिसर्च बिल्डिंग असं नाव देण्यात येणार आहे. 69वा प्रश्न आहे, डिजिटल पेमेंट्स उत्सव कोणत्या मंत्रालयाकडून साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे डिजिटल पेमेंट्स उत्सव साजरा केला जातो. 70वा प्रश्न, यावर्षीचा डिजिधन पुरस्कार कोणत्या बँकेला मिळालेला आहे? तर यावर्षीचा डिजिधन पुरस्कार युनियन बँक ऑफ इंडियाला मिळालेला आहे. आणि हे कोणाकडून प्रदान केले जातात? तर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ते देण्यात येतात. त्यानंतर 71वा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झालेला भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झालेला भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ द ड्यूक ग्याल्पो, हा तो पुरस्कार आहे. त्यानंतर 72वा प्रश्न, देशातील ड्रोनद्वारे लस वाहतुकीचा पहिलाच प्रयोग कोठे करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार ते झाप या ठिकाणी हा प्रयोग करण्यात आलेला आहे. त्यानंतर 73वा प्रश्न, इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी मोहित जैन यांची निवड करण्यात आलेली आहे.
74वा प्रश्न आहे, अ ह्युमन गाईड टू मशीन लर्निंग या पुस्तकाचे लेखक कोण? अ ह्युमन गाईड टू मशीन लर्निंग या पुस्तकाचे लेखक आहेत कार्तिक होसानागर, म्हणून योग्य उत्तर आहे कार्तिक होसानागर. 75वा प्रश्न, फॉर्च्यून 500 इंडिया यादीमध्ये समाविष्ट होणारी जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रातील महाराष्ट्रातील पहिलीच कंपनी कोणती ठरली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पूना गाडगीळ अँड सन्स किंवा PNG सन्स ही कंपनी या यादीमध्ये समाविष्ट होणारी महाराष्ट्रातील पहिलीच कंपनी ठरलेली आहे. त्यानंतर 76वा प्रश्न, 3 वर्षावरील बालकांना कोरोना प्रतिबंधासाठी WHOने कोणत्या लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे? तर त्या लसीचं नाव आहे कोव्हॅक्स. या लसीला आपत्कालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेतर्फे परवानगी दिलेली आहे. कशासाठी? तर 3 वर्षावरील बालकांना कोरोना प्रतिबंधासाठी हिचा आपत्कालीन वापर करता यावा यासाठी. पुढचा प्रश्न, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे दिले जाणारे वाग्यज्ञ साहित्यिक पुरस्कार यंदा जाहीर झाले आहेत. ते कोणाला जाहीर झाले आहेत? तर वाग्यज्ञ साहित्य पुरस्कार हा डॉक्टर रावसाहेब कसबे यांना, तर वाग्यज्ञ कलागौरव पुरस्कार हा अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झालेला आहे. 78वा प्रश्न, कोणत्या राज्याने स्वतःचे राज्यगीत घोषित केलेलं आहे? तर तामिळनाडू या राज्यानं तामिळ थाई वाजथू या गीताला राज्यगीत म्हणून दर्जा दिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू आणि त्यांचं राज्यगीत कोणतं आहे? तर तामिळ थाई वाजथू. 79वा प्रश्न, ह्युयल्व्हा स्पेन या ठिकाणी झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताकडून सर्वात कमी वयामध्ये पदक जिंकण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लक्ष्य सेन. या खेळाडूने 20व्या वर्षी कांस्य पदक जिंकलेलं आहे. कोणत्या स्पर्धेमध्ये? तर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये. आणि हा लक्ष्य सेन कोणत्या देशाचा आहे? तर तो भारताचा खेळाडू आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 80, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा भारताचा पहिलाच खेळाडू कोण ठरलेला आहे? तर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये कोण पोहोचला होता? तर किदंबी श्रीकांत हा खेळाडू अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता आणि अंतिम फेरीमध्ये त्याला लोह किन यो या सिंगापूरच्या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला. म्हणून किदंबी श्रीकांतला रौप्य पदकावरती समाधान मानावं लागलं आणि या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे लोह किन यो, तर उपविजेता ठरलेला आहे किदंबी श्रीकांत. तर याच्यासोबत काय काय लक्षात ठेवायचं की या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत पहिल्यांदाच भारताचा खेळाडू पोहोचला होता. त्याचं नाव आहे किदंबी श्रीकांत आणि त्याला पदक कोणतं मिळालं? तर रौप्य पदक त्याला मिळालेलं आहे. हे पदक देखील पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये त्याने जिंकलेलं आहे किंवा भारतातर्फे पहिलाच खेळाडू आहे हे रौप्य पदक जिंकणारा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये. तर यासोबतच आपल्याला इतर गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचा विजेता आहे लोह किन यो जो की सिंगापूरचा आहे आणि महिला एकेरीची विजेती आहे आकाने यामागुची जी की जपानची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 81, राज्यस्तरीय सहकार परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर प्रवरानगर या ठिकाणी राज्यस्तरीय सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 82वा प्रश्न, DRDOने नुकत्याच घोषित केलेल्या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे. तर हे आण्विक क्षेपणास्त्र कोणतं आहे? तर त्याचं नाव आहे अग्नी प्राईम. या आण्विक क्षेपणास्त्राची नुकतीच DRDOने चाचणी घेतलेली आहे. म्हणून योग्य उत्तर आहे अग्नी प्राईम. 83वा प्रश्न, माजी न्यायाधीश नानावटी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ते कोणत्या आयोगाचे अध्यक्ष होते? तर नानावटी हे शीख विरोधी दंगल चौकशी आयोग 1984 आणि गोध्रा हत्याकांड चौकशी आयोग 2002 या 2 आयोगाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, IPLमध्ये नव्याने सामील झालेल्या लखनौ संघाचा मार्गदर्शक म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गौतम गंभीर याची लखनौ संघाचा मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. 85वा प्रश्न, आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा कोठे झालेल्या आहेत? तर आशियाई हॉकी चॅम्पियन्स स्पर्धा या ढाका या ठिकाणी झालेल्या आहेत आणि ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. हेही सोबत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 86वा प्रश्न, भारताच्या अंडर-19 किंवा 19 वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार कोण? तर भारताच्या 19 वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार आहे यश धूल. हा खेळाडू भारताच्या अंडर-19 क्रिकेट टीमचा कर्णधार आहे. पुढचा प्रश्न,
19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वेस्ट इंडिज या ठिकाणी अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप होणार आहे आणि त्याचा कालावधी असेल 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022. आवृत्ती असेल 14वी. सहभागी होणारे संघ असतील 16 आणि सामने खेळवले जातील 48. हेही सोबत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 88वा प्रश्न, गोवा मुक्ती दिनानिमित्त कोणत्या विनाशिकेला सागरी चाचणीसाठी समुद्रात पाठवण्यात आलं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुरगाव या विनाशिकेला गोवा मुक्ती दिनानिमित्त सागरी चाचणीसाठी समुद्रात पाठवण्यात आलं आहे. तर आपण मुरगाव या विनाशिकेबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. तर ही जी विनाशिका आहे ही 2022पर्यंत नौदलामध्ये दाखल होईल आणि हिला प्रोजेक्ट 15 अंतर्गत तयार करण्यात आलेला आहे आणि हिचा प्रकार आहे स्टेल्थ. व मुरगाव हे जे या विनाशिकेला नाव देण्यात आलेलं आहे तर मुरगाव हे गोव्यातील एका शहराचं नाव आहे, त्यावरून हिचं नाव ठेवण्यात आलेलं आहे मुरगाव विनाशिका. पुढचा प्रश्न 89वा प्रश्न, पॅनेक्स 21 हा संयुक्त लष्करी युद्धसराव कोणत्या देशामध्ये होतो? तर पॅनेक्स 21 हा युद्धसराव बिमस्टेक देशांमध्ये होतो. त्यामध्ये भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे देश समाविष्ट आहेत. आणि हा कुठे होतो? तर पुणे या ठिकाणी पॅनेक्स 21 हा संयुक्त लष्करी युद्ध सराव झालेला आहे आणि त्याचा कालावधी होता 20 ते 22 डिसेंबर. पुढचा प्रश्न, चिली या देशाचे नवे अध्यक्ष कोण आहेत? तर चिली या देशाचे नवे अध्यक्ष आहेत गॅब्रियल बोरिक. गॅब्रियल बोरिक हे चिलीचे नवे अध्यक्ष आहेत आणि हे चिलीचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेले आहेत. त्यांचं वय आहे 35 वर्ष. पुढचा प्रश्न 91वा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेले दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी कोणते चित्रपट दिग्दर्शित केले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंद्रकांत जोशी यांनी सूत्रधार हा हिंदी चित्रपट आणि जगतजननी श्री महालक्ष्मी हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला होता. म्हणजे हे दोन चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते. सूत्रधार आणि जगतजननी श्री महालक्ष्मी हे चंद्रकांत जोशी यांनी दिग्दर्शित केले होते. 92वा प्रश्न आहे, चीनमधील भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर चीनमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून प्रदीप कुमार रावत यांची नियुक्ती केलेली आहे. म्हणून योग्य उत्तर आहे प्रदीप कुमार रावत यांची चीनमधील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. याआधी ते कुठे होते? तर नेदरलँडमध्ये ते भारताचे राजदूत होते आणि ते 1990च्या IFS बॅचचे अधिकारी आहेत. कोण? तर प्रदीप कुमार रावत. पुढचा प्रश्न, वेदांता या कंपनीने कोणत्या कंपनीचे अधिग्रहण केलेलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे निकोमेट या कंपनीचं अधिग्रहण वेदांता कंपनीने केलेलं आहे. 94वा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये सरकारी शाळांमध्ये मुलामुलींना समान गणवेश लागू करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ राज्यामध्ये सरकारी शाळांमध्ये मुलामुलींना समान गणवेश लागू करण्यात आलेला आहे आणि केरळचे शिक्षण मंत्री आहेत R बिंदू. 95वा प्रश्न, जागतिक बॅडमिंटन ॲथलीट कमिशनची सदस्य म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूची निवड झालेली आहे? तर जागतिक बॅडमिंटन ॲथलीट कमिशनची सदस्य म्हणून PV सिंधू या भारतीय खेळाडूची निवड झालेली आहे. त्यानंतर 96वा प्रश्न, नुकताच सैन्यदलामध्ये समाविष्ट करण्यात आलेला स्वदेशी बनावटीचा रणगाडा कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे AERV हा रणगाडा नुकताच सैन्यदलामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. याचा AERVचा लॉंग फॉर्म आहे आर्म्ड इंजिनिअरिंग रिकन्सेन्स व्हेकल. पुढचा प्रश्न, भारत फोर्जने तयार केलेल्या आर्टिलरी गनचे नाव काय आहे? तर भारत फोर्जने जी आर्टिलरी गन तयार केली आहे तिचं नाव आहे मार्ग 155 BR. म्हणून योग्य उत्तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मार्ग 155 BR. तर या मार्गचा लॉंग फॉर्म आहे मल्टी टेरेन आर्टिलरी गन. ही गन जगातील एकमेव 155 mm 39 कॅलिबर गन सिस्टम आहे आणि ही गन जी आहे ती दिवसा 1.5 मिनिटात तर रात्री 2 मिनिटांमध्ये शत्रूवर हल्ला करू शकते. पुढचा प्रश्न, वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंजाब या संघाने वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे आणि कोणत्या ठिकाणी या स्पर्धा झाल्या? तर पुणे या ठिकाणी ते झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर साहित्यिक कलावंत संमेलनाचं आयोजन पुणे या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि या संमेलनामध्ये वाग्यज्ञ पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेलं आहे. तर वाग्यज्ञ साहित्य पुरस्कार हा रावसाहेब कसबे यांना देण्यात आला आणि वाग्यज्ञ कलागौरव पुरस्कार हा
अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 100वा प्रश्न. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी राष्ट्रीय एकात्मता उद्यानाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? तर लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी कुरुंजी मळे तालुका भोर या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता उद्यानाचे उद्घाटन केलेलं आहे. 101वा प्रश्न. बालासोर येथून नुकतीच कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आलेली आहे? तर बालासोर या ठिकाणाहून नुकतीच प्रलय या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आलेली आहे, म्हणून योग्य उत्तर आहे प्रलय. तर प्रलय या क्षेपणास्त्राबद्दल थोडी माहिती बघूया. तर प्रलय हे जमिनीवर मारा करतं. त्याचा पल्ला आहे 150 ते 500 किलोमीटर, वाहक क्षमता आहे 500 ते 1000 किलोग्राम आणि चाचणी घेणारी संस्था होती DRDO किंवा चाचणी घेणारी संस्था आहे DRDO. प्रश्न क्रमांक 102. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने कोणते पदक जिंकले आहे? तर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि ह्या स्पर्धा कुठे झाल्या? तर बांगलादेशातील ढाका या ठिकाणी आशियाई चॅम्पियन्स स्पर्धा झालेल्या आहेत. 103वा प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्याने धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर केलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्नाटक या राज्याने नुकतेच धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर केलेलं आहे. 104वा प्रश्न. भारतामध्ये उभारली गेलेली पहिलीच क्षेपणास्त्रवाहू कॉर्व्हेट युद्धनौका कोणती आहे, जिला नुकताच नौदल सेवेमधून निरोप देण्यात आलेला आहे? तर भारतात उभारली गेलेली पहिलीच क्षेपणास्त्रवाहू कॉर्व्हेट युद्धनौका ही INS खुकरी आहे, जिला की नुकताच नौदल सेवेमधून निरोप देण्यात आलेला आहे. तर हिच्याबद्दल थोडंसं माहिती घेऊया. तर INS खुकरीची निर्मिती माझगाव डॉक मुंबई या ठिकाणी 1989 साली झाली होती. तर ती सेवेतून निवृत्त झाली आहे 23 डिसेंबर 2021ला विशाखापट्टणम या ठिकाणाहून ती सेवेतून निवृत्त झालेली आहे INS खुकरी. 105वा प्रश्न. नुकतीच भारताच्या कोणत्या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे? तर नुकतीच भारताच्या हरभजन सिंग या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे. हरभजन सिंगच्या नावावर एक विक्रम आहे, तो म्हणजे 2001 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात सलग 3 विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला होता. 106वा प्रश्न आहे. जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बीण कोणती? तर जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बीण ठरली आहे जेम्स वेब, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जेम्स वेब ही जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बीण आहे. तर या जेम्स वेब दुर्बिणीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. तर सोडणारी संस्था आहे नासा, ठिकाण आहे फ्रेंच गुयाना या ठिकाणून या दुर्बिणीला अवकाशामध्ये सोडलेलं आहे. कोणत्या रॉकेटद्वारे? तर एरियाने या रॉकेटद्वारे हिला अवकाशामध्ये सोडलेलं आहे. खर्च झालेला आहे $10 आणि ही दुर्बीण हबल दुर्बिणीची जागा घेणार आहे. एवढी माहिती या दुर्बिणीच्याबद्दल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 107वा प्रश्न. 21वे साहित्य कलावंत संमेलन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलं होतं? तर 21वे साहित्य कलावंत संमेलन हे कोथरूड या ठिकाणी भरवण्यात आलं होतं आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते अध्यक्षा होत्या डॉक्टर तारा भवाळकर, स्वागत अध्यक्ष होते दिलीप बराटे, उद्घाटक होते डॉक्टर राजा दीक्षित. पुढचा प्रश्न 108 नंबरचा प्रश्न आहे. ग्लोबल स्पॅम रिपोर्ट 2021 नुसार प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्राझील हा ग्लोबल स्पॅम रिपोर्टमध्ये पहिल्या क्रमांकावरचा देश आहे. तर पहिले 4 क्रमांकाचे देश आपण या ठिकाणी बघणार आहोत. ते आहेत पहिला ब्राझील, दुसरा पेरू, तिसरा युक्रेन, चौथा भारत. तर भारताचा क्रमांक यामध्ये किती आलेला आहे? चौथा. आणि ही रिपोर्ट जो आहे तो कोणी जाहीर केलेला आहे? तर तो ट्रू कॉलरकडून तो जाहीर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. दक्षिण आफ्रिकेच्या न्यायाधीशपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नरेंद्रन कोलापेन या भारतवंशीय व्यक्तीची दक्षिण आफ्रिकेच्या न्यायाधीशपदी निवड करण्यात आली आहे. 110वा प्रश्न. कोणत्या राज्याने शालेय अभ्यासक्रमामध्ये वैदिक गणिताचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्याने त्यांच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये वैदिक गणिताचा समावेश केलेला आहे किंवा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 111वा प्रश्न. इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यांचं नाव? तर त्यांचं नाव आहे री इलिंगवर्थ. हे इंग्लंडचे माजी कर्णधार आहेत ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न. नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्कार हा नाम फाउंडेशन आणि बाबा कल्याणी यांना संयुक्तरित्या देण्यात आलेला आहे.
तर नाम फाउंडेशन ही कोणाची आहे तर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची नाम फाउंडेशन आहे आणि बाबा कल्याणी हे भारत फोर्सचे मालक आहेत. आणि हे पुरस्कार कोणातर्फे देण्यात येतात तर सातारा पालिकेतर्फे हे नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्कार देण्यात येतात. पुढचा प्रश्न, नुकतेच नोबेल विजेते डेसमंड टुटू यांचं निधन झालं, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वर्णभेद विरोधी चळवळ आणि ते दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी ती चळवळ चालवली होती. 114वा प्रश्न, कोणत्या संघाने प्रथमच विजय हजारे करंडक स्पर्धा जिंकलेली आहे तर प्रथमच विजय हजारे करंडक स्पर्धा ही हिमाचल प्रदेश या संघाने जिंकलेली आहे. त्यांनी तामिळनाडूचा संघ पराभूत केलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेशने प्रथमच विजय हजारे करंडक स्पर्धा जिंकलेली आहे. 115वा प्रश्न, नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आरोग्य निर्देशांकामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ हे राज्य हे नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आरोग्य निर्देशांकात पहिल्या क्रमांकावरती आहे. म्हणून योग्य उत्तर आहे केरळ. आणि शेवटचा क्रमांक कोणत्या राज्याचा आहे तर शेवटचा क्रमांक आहे उत्तर प्रदेशचा. महाराष्ट्राचा या हेल्थ इंडेक्समध्ये क्रमांक आहे 5वा आणि मागच्या 2018-19च्या रिपोर्टमध्ये देखील महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरतीच होता आणि आता देखील तो 5व्याच क्रमांकावरती आहे. आणि 18-19 आणि 20-19-20 या दोन्ही रिपोर्टमध्ये केरळ पहिल्याच क्रमांकावरती राहिलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या वर्षी देखील ते पहिल्या क्रमांकावरती आहे, गेल्या वर्षी देखील पहिल्या क्रमांकावरती होतं असेल या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी आणि यावर्षी केरळ पहिल्याच क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या आरोग्य निर्देशांकामध्ये लहान राज्यांच्या यादीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे तर लहान राज्यांच्या यादीमध्ये मिझोराम हे राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर 117वा प्रश्न, आरोग्य निर्देशांकात केंद्रशासित प्रदेशामध्ये कोणता केंद्रशासित प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दादरा नगर हवेली आणि दमण दीव हा केंद्रशासित प्रदेश केंद्रशासित प्रदेशांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. 118वा प्रश्न, अष्टावधानी हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर अष्टावधानी हे पुस्तक शरद पवार यांच्या जीवनावर आधारित आहे आणि हे लोकसत्तातर्फे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 119वा प्रश्न, ICCच्या यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू पुरस्कारासाठी भारताकडून कोणत्या खेळाडूचे नामांकन पाठवण्यात आलं आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रविचंद्रन अश्विन या खेळाडूचं ICCतर्फे सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू पुरस्कारासाठी भारताकडून नामांकन पाठवण्यात आलेलं आहे. 120वा प्रश्न, पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. भारतामध्ये पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. 121वा प्रश्न, मराठी भाषेसाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे किरण गुरव यांच्या बाळूच्या अवस्थांतराची डायरी कथासंग्रहासाठी किरण गुरव यांना मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. 122वा प्रश्न, कोकणी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संजय वेरेनकर यांना रक्तचंदन या काव्यसंग्रहासाठी कोकणी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. 123वा प्रश्न, साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार हे मराठीसाठी सोनाली नवांगुळ, कोकणीसाठी जयश्री शानभाग आणि संस्कृतसाठी मंजुषा कुलकर्णी यांना जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार हा संजय वाघ यांना जोकर बनला किंगमेकर या कादंबरीसाठी जाहीर झालेला आहे. साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार हा प्रणव सखदेव यांना काळे करडे स्ट्रोक्स या कादंबरीसाठी जाहीर झालेला आहे. त्यानंतर 126वा प्रश्न, साहित्य अकादमीचा इंग्रजी भाषेसाठीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर तो नमिता गोखले यांना थिंग्स टू लिव्ह बिहाइंड या कादंबरीसाठी जाहीर झालेला आहे. इंग्रजी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार नमिता गोखले, युवा साहित्य पुरस्कार मराठी भाषेसाठी प्रणव सखदेव आणि बालसाहित्य पुरस्कार मराठी भाषेसाठी संजय वाघ हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
127वा प्रश्न, हिंदीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार हा दयाप्रकाश सिन्हा यांना जाहीर झालेला आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, ICCच्या या वर्षातील सर्वोत्तम महिला T20 खेळाडू म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूला मानांकन प्राप्त झालेलं आहे? तर ते मानांकन कोणाला प्राप्त झाले? तर स्मृती मंधाना या भारतीय खेळाडूला हे मानांकन प्राप्त झालेलं आहे. म्हणून योग्य उत्तर आहे स्मृती मंधाना. याचबरोबर आपले डिसेंबर महिन्याचे सर्व प्रश्न, महत्त्वपूर्ण जे काही प्रश्न होते ते संपलेले आहेत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.